कांग्रेस नेता संभाजीराव लोखंडे के नेतृत्व में मुंबई के चेंबूर में भव्य द्राक्ष महोत्सव का आयोजन किया गया। इस द्राक्ष महोत्सव में तरह तरह के अंगूर द्राक्ष को देखने मिला। इस दौरान आयोजक ने भव्य रूप में यहाँ पर हल्दी तथा गुड़ का भी आयोजन किया गया था। काफ़ी ज़्यादा कस्टमर इस महोत्सव में प्रतिसाद देते हुए दिखाई दिए। आइए देखते हैं द्राक्ष महोत्सव की। बढ़िया इनिशिएटिव है ये इसका ज़्यादा से ज़्यादा एंकरेज करना चाहिए, क्योंकि क्या है, लोगों को ये डायरेक्ट अगर किसान भाइयों से आएंगे तो हमें भी अच्छा लगेगा कि उसका सही भाव उनको मिले और सही चीज हमें भी खाने मिले, क्योंकि अगर सही चीज खाने नहीं मिलेगा तो हम क्या करेंगे फिर आगे शहर वाले। तो इसके लिए ये जो महोत्सव है ये बहुत अच्छा है और भी इसको एनकरेज करना चाहिए। जितना और अपने प्रोडक्ट्स है वो डायरेक्ट यहाँ पे आके सबको मिलना चाहिए, तो बहुत ही अच्छा है। चेंबूर के लोगों के लिए कितनी खुशी की बात है। चेंबूर बहुत ही अच्छा है एक्चुअली। इसमें एक है, मैं खुद मार्केटिंग के इसको तो मैं बोल सकता हूँ कि इसको अगली बार थोड़ा ज्यादा पब्लिसाइज करना चाहिए। ये एरिया बहुत ही बढ़िया है। चेंबूर स्टेशन जैसे एरिया में लोग बहुत आते हैं, संडे का दिन है, लेकिन काफी बाकी भी एरियाज है, उसमें भी हम अगर करेंगे तो रोज या 2 दिन में तो इसका जो बिक्री है ज्यादा मिलेगा। एक एरिया में कम जन आते हैं, कोई एरिया में लोग ज्यादा आते हैं, तो अलग अलग एरिया में चेंबूर में ही अगर करेंगे तो इसका टर्नआउट और इसका जो बिक्री है वो और ज्यादा होगा। ये तो जैसे इन्होंने कहा ये बहुत बढ़िया इनिशिएटिव है। पहले अंगूर के का तो आपने बात किया था, मैं तो हल्दी का बात करूंगा। ये जो एरिया है चेंबूर, ये जो जनरल हमारा डाइट अगर आप देखोगे तो हल्दी का कंजम्पशन बहुत ही ज्यादा है। और ये हम इधर आए थे और हम ये फेयर हमने अभी देखा था, तो अगर ज्यादा अवेयरनेस होता तो हम कहीं और लोगों को भी लेकर आते थे। और ये डायरेक्ट फार्म टू फोर्क जो कहते हैं वो सबसे इम्पोर्टेंट है। ये क्या होता है इसमें कि अगर हम सांगली जाते हैं और सांगली से यहाँ तक आने में वो मिडिल मैन का इश्यूज काफी होता है, लोग सामने बीच में बहुत लोग आते हैं, मंडी तक आने में इसका रेट भी बढ़ जाता है। तो उसको एड्रेस करने के लिए ऐसा मार्केट बहुत जरूरी है और कंजम्पशन भी बहुत बहुत ज्यादा ही है। तो पहले तो आप चेंबूर में कर रहे हो, बात अच्छा है। यहाँ इनकम थोड़ा हाई है लोगों का, यहाँ ये खरीदने का एबिलिटी भी थोड़ा ज्यादा है। आप ऐसे सिमिलर मार्केट आप ये जैसे चेंबूर फेस्टिवल हो या कालाघोड़ा का जो फेस्टिवल हो, वहां भी आपको ऐसे लगाना चाहिए ताकि और भी आपको एक्सपोजर मिले और किसान को मेनली एक्सपोजर मिले ऐसी जगहों पे, ताकि वो डायरेक्ट कंज्यूमर के साथ इंटरेक्ट करें। क्या देख रहे थे? हम देखेंगे क्या देख रहे थे, क्या पसंद किया? मेनली तो हम काफी पहले तो ये जो डायरेक्ट फार्म से आता है उसमें काफी इंटरेस्ट है। पहले तो काफी ऑर्गेनिक चीज भी होगा इधर, तो मेनली हम हल्दी और ये ग्रेप्स का जो प्रोडक्ट्स है वो देखने आए थे। हमने 1-2 टेस्ट, हाँ गुड़ भी है, हमने काफी टेस्ट भी किया। और ये सब हम बहुत रोज ऑलमोस्ट रोज कंज्यूम करते हैं, कुछ ना कुछ तो काम आता ही है ये सब, तो उसके लिए हम आए। तो हम संभाजी जी को एक्चुअली बहुत धन्यवाद करते हैं, ऑर्गेनाइज किया है। जितना ज्यादा प्रोडक्ट्स आ सके उतना बढ़िया है। ऐसा कुछ ये नहीं है ये खाने का है, बाकी गांव में बहुत अच्छे अच्छे चीज बनते हैं। मेरे हिसाब से जितने प्रोडक्ट्स है, चाहे खाने का हो या पहनने का हो या जो भी हो, सब आना चाहिए। तभी क्या है, उनका भी मनोबल बढ़ता है कि गांव वाले का जो प्रोडक्ट है शहर वाले को भी बहुत पसंद है। हर चीज दुकान में जरूरत नहीं जाने का, यहाँ पे भी आके सेटअप करेंगे। वो गांव वालों का मेहनत है जो हमें पसंद है और उसका सही भाव उनको मिले, वही आंसर है। शेतकऱ्यांना माल ग्राहकांकडे पोहोचावा असा उद्देश आमचा। आज पहिला दिवस आहे, कसा प्रतिसाद बघताय? लोक खूप येत आहेत, काय सांगा? मस्त वाटतं, एकदम भारी। काय काय व्हरायटी जे तुम्ही आणलाय? फ्लेम जाती ते काय परत ज्योती आणि राजापुरी आजातीत आहे। पत्रकार, लेखक, संपादक सदानंद खोपकर। गेली 45 वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे आणि मूळ चेंबूरकर असल्यामुळे चेंबूरच्या प्रत्येक घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडीशी आम्ही संबंधित आहोत। तिकडे नेहमी जे असे आदर्श उपक्रम चेंबूरकर राबवत असतात, त्याच्यामध्ये हे लोखंडे साहेब एक आहेत। मी अनेक वर्ष त्यांना मी ओळखतो आणि विशेष म्हणजे माझे अतिशय जवळचे मित्र आणि मंत्रालयामध्ये आणि विधान भवन मध्ये येणाऱ्या काम करणाऱ्या असंख्य लोकप्रतिनिधींचे आधारस्तंभ असलेले आमचे ज्येष्ठ मित्र आणि चालता बोलता एक ज्ञानकोश त्यांच्यासाठी हे बाबा वाघमारे, आमचे विधान भवनचे ग्रंथपाल,
यांनी असंख्य आमदारांना घडवलं आणि यांनी त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे अनेक संसदपटू निर्माण झाले तिथे. त्याचे विधानमंडळाचा त्यांना उत्कृष्ट संसदपटू असे पुरस्कार यांच्यामुळे मिळाले आणि हे त्यांनी यांच्या अमृत महोत्सवी षष्टब्दीच्या काळामध्ये षष्टब्दी महोत्सवाच्या वेळेस या अनेक आमदार आणि संसदपटूंनी ते जाहीरपणाने सांगितलं. हे तर मला कुठे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, माझ्या अभिमानाने माझी मान ताड झाली. दुसरी गोष्ट म्हणजे हे सांगली आणि त्या पट्ट्यामधले आहेत, त्या भागामध्ये माझे सर्वात जवळचे जे म्हणजे मित्र होते, सर्वात जवळचे म्हणजे माझा जवळजवळ सख्खा धाकटा भाऊ असं म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे आबा उर्फ आर पठार यांनी मला अत्यंत प्रेम दिलं. ज्येष्ठ बंधू सारखा त्यांनी मला मान दिला आणि कायमस्वरूपी मातीशी जुडलेला कार्यकर्ता जे आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे राजकारणामध्ये, असं व्यक्तिमत्व म्हणजे आबा पाटील. हे गमावलं आणि महाराष्ट्राने बरंच काही गमावलं असं मला वाटतं. त्यांच्या भागामधला हा सगळा शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेला हा जो माल आहे, हा माल डायरेक्ट थेट ग्राहकांपर्यंत कुठे मध्यस्थांचं हे नसताना, वर्चस्व नसताना, हे लोखंडे साहेबांसारखे कार्यकर्ते आपल्या एकल्या हे सगळ्या चांगल्या भगिनी आहेत, या लोकांनी हे इथपर्यंत आणलं आणि हे दाखवलं, हे आम्हाला बघायला मिळालं. कळलं की नाही? हे बघण्यासाठी आम्हाला रवींद्र नाट्य मंदिरच्या पु ल देशपांडे अकॅडमीच्या आवारामध्ये वगैरे जावं लागतं, त्याचं बीकेसीला जावं लागतं, तिकडे रंग शारदा. आज चेंबूरकरांचं भाग्य आहे की हे आमच्या पूर्व पुनगरमध्ये आले. हे अशा पद्धतीने यांनी हे उपक्रम करावेत आणि आम्हाला सगळ्यांना थेट मातीतून आलेलं, कुठेही भ्रष्ट नाही, कुठेही त्याच्यामध्ये काही भेसळ नाही, काही बघितल्यानंतर आतामध्ये बघितलं सतेज आणि पवित्र वाटतं. अशा पद्धतीने माझ्या पूर्णपणे शुभेच्छा आहेत या उपक्रमाला. त्यांनी असेच उपक्रम करत राहावेत आणि सर्व चेंबूरकरांची आणि हे मोठं शहर आहे, चेंबूर मधलं नगर हे मोठं शहर आहे, संपूर्ण नवी मुंबई पासून पनवेल पर्यंत आणि येणाऱ्या असंख्य लोकांची ही बाजारपेठ आहे चेंबूर म्हणजे, याच्यानंतर पुढे कुठेही नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर ह्याने असे उपक्रम जर वारंवार राबवले, बाबा वाघमारे त्यांना आशीर्वाद दिले, तो सगळं काय करतो की मूर्ती छोटी आहे, लाल बहादूर शास्त्री कीर्ती महान आहे यांची, त्यामुळे हे काही करू शकतात एवढा मला विश्वास आहे. काहीही करू शकतात एवढं त्यांना मानतात महाराष्ट्राचे मोठे नेते. एवढं बोलून मी तुमच्या सर्वांना म्हणजे शुभेच्छा देतो. धन्यवाद. द्राक्ष महोत्सव, फळ महोत्सव याचं आयोजन आमच्या सांगलीचे सुपुत्र आदरणीय माझे मित्र लोखंडे साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून इथं जे काय आयोजित केलेलं आहे, तसं संभाजीरावांचं वेगवेगळ्या भागामधले वेगवेगळे असणारे अनेक सांगलीचे सुपुत्र असतील, मोठे अधिकारी असतील, लहान माणसं असतील, सगळ्यांच्या पर्यंत जाण्याचं काम त्यांनी या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षभराचे त्यांचे उपक्रम खूप असतात, कॅलेंडर काढणं, बाकी सगळं करणं, लोकांच्या पर्यंत जाणं, ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये एक गेल्या 5-7 वर्षाच्या पूर्वीपासून त्यांच्या मनामध्ये असं आलं की सांगलीची द्राक्षे, आबा गेल्यानंतर सांगलीची जी द्राक्षे आहेत त्या द्राक्षांना डायरेक्ट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं एक फार मोठं आव्हान होतं. शासनानं गेल्या 2 वर्षामध्ये हा असा प्रकारचा उपक्रम डायरेक्ट बाजारपेठेचा केला, पण त्याच्या आधीच 10 वर्षे संभाजीरावांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आमच्या भागामध्ये तिकडे ते नेहमी फिरतात आणि तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईला येण्यासाठी निमंत्रित करतात आणि मुंबईला आल्यानंतर त्यांना आतापर्यंत एपीएमसीचं मार्केट जे आहे त्याच्या पलीकडे कुठे बाजारपेठ मिळत नव्हती. पण आज यांनी या ठिकाणी चेंबूर सारख्या भागामध्ये आपल्या इथल्या सगळ्या नागरिकांना डायरेक्ट शेतातला असलेला माल त्यांना मिळावा, ह्या एका चांगल्या भावनेनं जे उभा केलेलं फार मोठं हे काम आहे तसं. आणि सगळ्यांना चेंबूरकरांना या ठिकाणी डायरेक्ट बाजारपेठेत म्हणजे शेतीतला माल बाजारपेठेत मिळतो, घरात जायला मिळतो, खायला मिळतो. त्याच्यामध्ये मध्यस्थी आता सदानंद खोपकर हे आमचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनेक वर्षाची आमची मैत्री आहे. त्यांनी फार मोठ्या असणाऱ्या बातम्या, फार मोठ्या असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडलेल्या आहेत आणि एक निर्भीड पत्रकार या चेंबूरच्या भागामध्ये आल्यानंतर आजच्या आमच्या या सांगली विकास संघाच्या फळ महोत्सवाला, द्राक्ष महोत्सवाला आपण उभयता भेट दिली, एक खूप मोठा आमच्या दृष्टिकोनातून ही मोठी बाब आहे, गौरवाची बाब आहे. कालच मी मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव साहेबांच्याकडे गेलो होतो. त्यावेळेला संभाजीरावांनी दिलेलं निमंत्रण हे त्यांनी मला सांगितलं की आज मला इकडच्या असणाऱ्या इलेक्शनच्या कामामुळे जाता येणार नाही, पण बाबा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर निश्चितपणानं माझ्या शुभेच्छा त्या ठिकाणी
जर गेला तर द्या संभाजीरावांना, की ह्या उपक्रमाला माझ्या फार मनापासून त्यांची इच्छा आहे. 10 दिवसामध्ये एखाद्या दिवशी ते येऊन इथं भेट देणार आहेत. पण त्यांच्या वतीनं मी विधिमंडळाच्या वतीनं सदानंद गुप्ता आपल्या सगळ्या विधिमंडळ आणि मंत्रालयाच्या पत्रकार संघाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी संभाजी लोखंडे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. चेंबूरकरांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वागत करतो. आणि जे जे शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून या महोत्सवाला मी माझ्याकडून महाराष्ट्र विधानमंडळाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. वतीने आम्ही हे 6वं वर्ष फळ व द्राक्ष व फळ महोत्सव करत आहे. तर खरोखर सांगायचं म्हटलं तर ह्या वर्षी गेल्या वर्षी जो माल कमी पडला तो ह्या वर्षी होणार नाही. कारण शेतकऱ्यांना गेल्या वर्षी जो कॉन्फिडन्स मिळाला की खरंच इथं माल सेल होतोय आणि त्याची खुशी आम्हाला जास्त आहे शेतकऱ्यांच्या पेक्षा, की आयोजक आम्ही असल्यामुळे आमच्या संघटनेतले पदाधिकारी सर्व लोखंडे साहेब असतील और सगळेजण पदाधिकारी असतील यांना असं शेतकऱ्यांपेक्षा आम्ही टीम लोक खूप खुश आहे. कारण जो शेतकऱ्याचा माल सेल झाला शेतकरी खुश तर त्याच्यावरून आम्ही खुश. कारण त्यांना एक आम्ही प्लॅटफॉर्म संघटनेच्या मार्फत करून दिलेला आहे. तसेच आता बाकी सांगायचं म्हटलं तर BMC चे मोठे साहेब आहेत. मोठे साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. बरेच पोलीस अधिकारी आहेत त्यांनी वाहतूकचे आहेत, चेंबूर पोलीस स्टेशन आहे, फायर ब्रिगेड वाले यांनी जे आमच्यासाठी सहकार्य केलं. एक शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणून आणि असंच त्यांचं सहकार्य आमच्याशी राहील. आम्ही इथले अजून जितनं प्रोडक्ट आमच्यासाठी शेतकऱ्यांच्याकडे जेवढं असेल तर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आपण गेल्या 6 वर्षापासून मुंबईमध्ये द्राक्ष आणि फळाचा महोत्सव भरवतोय. यंदाचं हा 6वं वर्ष आहे. चेंबूरच्या परिसरामध्ये हे 2रं वर्ष आहे. 4 वर्ष आपण सोनारच्या परिसरामध्ये केलं होतं. आज उद्घाटन करताना राहुल शेवाळे साहेब उद्घाटनाला येणार होते, परंतु काही दुसऱ्या कामामुळं किंवा काही इतर काहीच्यामुळं उद्घाटन आपण हे केलेलं आहे. परंतु अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा आहे. आणि आजची सुरुवातच म्हणाल दुपारच्या नंतर लोकांनी आपण या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. महिला बचत गटांना आपण प्राधान्य दिलेलं आहे. शेतकऱ्याचा जो नेहमीच आपला उत्सव असतो तो उत्सवाचा आपण सुरुवात केलेली आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद इथल्या चेंबूरच्या लोकांनी दिलेला आहे आणि खूप माल या ठिकाणी विक्री होतोय. चांगला प्रतिसाद मुंबईच्या आणि चेंबूरच्या लोकांचा. नियोजन कशा प्रकारे कारण गेल्या वर्षी तुमचे माल संपलं होतं, एवढ्या लोकांची विचार करतो तर यावर्षी स्टॉक कसं काय करणार, किती फळं आहेत आणि नाही या वर्षी कुठल्याही प्रकारचा माल संपणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. मागच्या वर्षी नव्याने या ठिकाणी कार्यक्रम होता आणि अत्यंत चांगला प्रतिसाद चेंबूरच्या आणि मुंबईच्या लोकांनी दिला, त्याच्यामुळे माल आपला संपलेला होता. यावेळी आपण ते सगळी खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणात माल मागवलेला आहे. माल ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे, कोल्ड स्टोरेज व्हॅन ठेवलेली आहे, त्यामुळे माल कुठे कमतरता राहणार नाही. अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा मिळालेला आहे. माल येत कुठून येतो? आपला जो हा महोत्सव असतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल नसतो, कुठला व्यापारी नसतो. आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. शेतकरी आणि ग्राहक अशी एक योजना आखत हा महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि चेंबूरच्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद याला भेटलेला आहे आणि त्याची सुरुवात आजपासून संध्याकाळपासून झाली. आपलं 3 तारीख ते 10 तारखेपर्यंत आपण परवानगी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 व्हरायटी आहेत ज्या द्राक्षाच्या आहेत. किंवा मुंबईच्या लोकांना फक्त द्राक्ष म्हणजे द्राक्षच माहिती आहे, परंतु त्याची व्हरायटी कुठली माहिती नाही, त्याची जात कुठली माहिती नाही, त्याचे काय गुणधर्म आहेत ते माहिती नाही. आपण हे सगळं लोकांना माहिती होण्यासाठी आपण या ठिकाणी महोत्सव करतोय. शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी महोत्सव करतोय आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा चेंबूरचा दिलेला आहे. आणि महानगरपालिका असेल, पोलीस शाखा असतील, या ठिकाणी समाज क्षेत्राचे लोक असतील, राजकीय लोक असतील, सर्व लोकांचा फार मोठा पाठिंबा आम्हाला या सगळ्या संघटनेला आमच्या या कार्याला मिळतो. हो, हा द्राक्ष महोत्सव चेंबूरमध्ये महानगरपालिकेचं कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आपण हा महोत्सव आयोजित केलेला आहे. 3 तारीख ते 10 मार्च पर्यंत हा महोत्सव आपला चालू असणार आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद चेंबूरच्या आणि मुंबईच्या लोकांचा मिळतोय. मी नागरिकांना आवाहन करेन की आपण या महोत्सवाला सगळ्यांनी त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि या उत्सवाला आपण सपोर्ट केला पाहिजे. धन्यवाद.